नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू तिच्या फंटा गँगसोबत खेळत असते. इंदूने डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि त्याचवेळी तिथे वेंकू महाराज येतात. इंदू वेंकू महाराजांना पकडते आणि मग सगळी मुलं ओरडायला लागतात की वेंकू महाराज आऊट. मग महाराज म्हणतात की बरं आता काय करावं लागेल मग मला. तर इंदू म्हणते की तुम्हाला ही पट्टी डोळ्याला बांधावी लागेल आणि आम्हाला पकडावं लागेल, राज्य घ्यावं लागेल तुम्हाला. तर वेंकू महाराज म्हणतात की बरं. मग सगळे मिळून वेंकू महाराजांच्या डोळ्यांना पट्टी बांधतात. वेंकू महाराजसुद्धा सगळ्यांसोबत लहान होऊन खेळायला लागतात आणि खेळत खेळत ते पप्प्याला पकडतात आणि डोळ्यावरची पट्टी काढतात आणि म्हणतात की उतरला बाबा एकदाचा राज्य, चल झालं पप्प्या आऊट, आता घ्या राज्य. सगळेजण खेळायला लागतात. वेंकू महाराज जवळच्याच एका झाडाच्या पारावरती जाऊन बसतात आणि इंदूला त्यांच्याजवळ बोलवून घेतात. इंदू वेंकू महाराजाजवळ जाते तेव्हा वेंकू महाराज इंदूला चेकबुक काढून देत म्हणतात की इंदू हे बघ काय आहे. इंदू त्यावरील नाव वाचते की व्यापारी सहकारी बँक. तर वेंकू महाराज म्हणतात की हो, बँकेचं चेकबुक आहे, तुझ्या नावचं अकाउंट उघडले बँकेत. आता सगळेजण इंदू काय बघते हे बघण्यासाठी इंदूजवळ येतात. इंदू वेंकू महाराजांना विचारते की वेंकू महाराज हे काय आहे. तर वेंकू महाराज सांगतात की अरे, इंदूच्या नावाने बँकेत अकाउंट ओपन केले आहे. आदूसुद्धा विचारतो की काय आहे. तेव्हा वेंकू महाराज सांगतं की इंदूच्या नावाने जे अकाउंट बँकेत ओपन केलं आहे त्याचंच हे चेकबुक आहे. आता पप्प्या आश्चर्याने म्हणतो की हे घ्या, आपल्याकडे साधा गल्ला नाही आहे आणि हिच्याकडे डायरेक्ट बँकेचं अकाउंट आहे. मग वेंकू महाराज ना इंदू विचारते की वेंकू महाराज हे कशासाठी आहे. त्यावर वेंकू महाराज म्हणतात की हे बघ बाळा, तुझे पैसे सुरक्षित राहावेत म्हणूनच हे अकाउंट ओपन केलं आहे. आता तुला जेव्हा तुझे पैसे हवे असतील ना त्यावेळी या चेकबुकने तू पैसे काढायचे, पण नुसते पैसे काढायचे नाही आहेत हा, तर पैसे शिल्लकसुद्धा ठेवायचे आणि या खात्यामध्ये पैशाची बचत करून ठेवायची, कळलं का. लक्षात ठेवा, आपलं विठुरायाचं अकाउंट कसं भक्तीचं असतं तसं या बँकेचं अकाउंट. मग सगळे मुले मिळून म्हणतात की पैशाचं. आता वेंकू महाराज इंदूला विचारतात की मग कसं वाटतंय. इंदू खूप खुश झालेली असते आणि ती म्हणते की भारी. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की सगळेजण जेवायला बसलेले असतात. मोठ्या बाई अदूला जेवणासाठी आग्रह करत असतात, मात्र अदू ही भाजी नको ती भाजी नको असं करत असतो. तितक्यात तिथे इंदूसुद्धा येते. इंदूला बघून प्रेमनाथ म्हणतो की ओ पाठ राखीन बाई, कधी वाढताय भाकरी वाढायला घ्या, किती वेळ उपाशी ठेवणार आहात आम्हाला, जावा भाकरी आणा लवकर. मोठ्या बाई म्हणतात की मी ऐकले ते खरं आहे का. यावर प्रेमनाथ म्हणतो की कुणाबद्दल बोलताय तुम्ही सासूबाई. तर मोठ्या बाई म्हणतात की तुमच्याबद्दल नाही, आणि त्या पुढे म्हणतात की कार्टीच्या बद्दल बोलते. आणि वेंकू महाराज म्हणतात की इंद्रायणीबद्दल बोलताय का तुम्ही. मग मोठ्या बाई म्हणतात की हो. तर मग वेंकू महाराज म्हणतात हो बरोबर आहे, मग तुम्हाला मिळालेली माहिती बरोबर आहे. इंद्रायणीच्या नावाने मी बँकेत अकाउंट उघडलं आहे. त्यात इरिना ताईंनी तिला जे पैसे दिले होते ना ते ठेवले. हे ऐकून सुशीला वेंकू महाराजांना विचारते की आमच्या इंदूचे पैसे. तर वेंकू महाराज म्हणतात की हो हो, तुमच्याच इंदूचे पैसे आणि ते तिच्याच अकाउंटवर ठेवले, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे ऐकून सुशीला, प्रेमनाथ आणि मोठ्याबाईंना खूप राग येतो. आता मोठ्याबाई वेंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी, काय तुम्ही समजता तितकी अडाणी नाही आहे मी, मला सगळ्या गोष्टी समजतात आणि नुसतं नाव देऊन भागत नाही, त्याच्याबरोबर पत्ता पण द्यावा लागतो. त्यावर वेंकू महाराज म्हणतात की अगदी मुद्द्याचं बोललात बघा, मला सुद्धा पटतंय आहे. आणि इंदूला म्हणतात की इंदू जा, तुला जे पॅकेट दिलं होतं ते घेऊन ये जा. आता मोठ्या बाई म्हणतात की नाही, ते पाकिट विकेट काही दाखवायची गरज नाही मला, नुसतं तोंडाने बोललं तरी कळतं मला. आता वेंकू महाराज म्हणतात की नाही, पण काय आहे, लेखी दाखवलेलं कधीही चांगलं नाही का. आता इंदू ते पॅकेट घेऊन येते आणि वेंकू महाराजांना द्यायला लागते. वेंकू महाराज म्हणतात की काय लिहिले त्याच्यावरती ते वाच. मग इंदू वाचायला लागते की इंद्रायणी सोपान वाडीकर, सी तिरकी रेश आनंदी अंताजी दिग्रजकर, विठ्ठल मंदिरासमोर विठूची वाडी, तालुका उमरापूर. हे ऐकून मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या महाराजांना म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही. तितक्यात वेंकू महाराज मोठ्या बाईंना थांबवत म्हणतात की गार्डियन म्हणून मी तुमचंच नाव दिलं आहे, आता घ्याल ना तुम्ही तिची काळजी. करिश्मा भाजी वाढत असते. तर करिश्माकडे बघून मोठ्याबाई एकदम जोरात ओरडून चिडून म्हणतात की कुठे वाढतेस भाजी, कुठल्या हाताने वाढतात हे पण कळत नाही का तुला. आणि मोठ्याबाई सुशीलाला म्हणतात की सुशीले शिकवलं नाही का गं पोरीला,
आणि त्यांना खूप राग आलेला असतो आणि त्यांचा सगळा राग करिश्मावर काढतात आणि रागाने तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज जेवण झाल्यानंतर बसलेले असतात. त्यावेळेस शकुंतला तिथे येते आणि व्यंको महाराजांकडे बघून आनंदाने हसत असते. त्यावेळेस व्यंको महाराज शकुंतलाला विचारतात की काय हसायला काय झाले, काय कारण आहे? नाही म्हणजे मलाही सांग, म्हणजे मी सुद्धा हसेन. यावर शकुंतला म्हणते की काय नाही, तुमची आजची हुशारी पाहून हसते. तर व्यंको महाराज म्हणतात की माझी हुशारी, मी काय केले? तर शकुंतला म्हणते की तुम्ही मोठ्या बाईंचे नाव गार्डियन म्हणून लावलं बँकेच्या अकाउंटमध्ये. मग व्यंको महाराज म्हणतात की हे बघ काय आहे शकुंतला, एखाद्या माणसाला जबाबदारी दिली की त्या माणसाचं वागणं सुधारतं. अशी आपली जुनी माणसं सांगून गेले. त्यामुळे त्या व्यक्तीकडे संशयाने पाहण्यापेक्षा विश्वासाने पाहिलेलं कधीही चांगलं. तर त्या व्यक्तीला आपला त्रास होत नाही आणि त्या व्यक्तीला आपल्याला नीट वागायचं आहे, जबाबदारीने वागायचं आहे याचं भान राहतं. आता काय आहे, वहिनींनाच या बँक अकाउंटचं केअरटेकर केल्यामुळे त्यामुळे उद्या कुठलीही आर्थिक गडबड करताना वहिनींना 10 वेळा विचार करावा लागेल. मग शकुंतला म्हणते की खरं आहे, पण हा विचारसुद्धा हुशारचाच आहे की. मग व्यंको महाराज म्हणतात की नाही खरं आहे, पण परिस्थितीच अशी आहे की काय करणार, जशी परिस्थिती असेल तसंच शेवटी वागावं लागतं ना माणसाला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू शाळेला जाण्यासाठी तयार झालेली असते आणि ती आदूला आवाज देत असते, आदोक्षज उशीर होतोय, चल लवकर. आदू घाईघाईत येतो आणि म्हणतो की अगं थांब, आलो मी. आणि तू मला आदोक्षज म्हणत जाऊ नकोस, आदूच म्हणत जा. आदोक्षज म्हटलेलं मला नाही आवडत, म्हणजे मला वेगळंच वाटतं ते. तितक्यात इंदू म्हणते की हां ठीक आहे, पण माझी ती गणिताची वही. मग आदू म्हणतो की हां थांब देतो ना, 1 मिनिट आहे माझ्याकडे. असं म्हणून तो त्याच्या बॅगमधील ती गणिताची वही इंदूला देतो. मग इंदू म्हणते बरं चल, शाळेला उशीर होतोय. आदू आणि इंदू शाळेला जायला तितक्या तिथे पोस्टमन येतो आणि आदूला विचारतो की आदोक्षज महाराज काय मग कसं, बरं आहे ना? आदूसुद्धा बरं आहे म्हणतो आणि पोस्टमनला विचारतो की काका कोणाचं पत्र आलं का? तर पोस्टमन म्हणतो की हो. यावर इंदू विचार करत म्हणते की कोणाचं पत्र असेल रे, व्यंको महाराजांचं की अंताजी काकांचं? यावर आदू म्हणतो हे पत्र काकांचंच असेल, कारण बाबांना तर येतच नाही पत्र. काय काका बरोबर ना? मग पोस्टमन म्हणतो की नाही, यावेळेस अंदाज चुकला आदोक्षज महाराज. यावर आदू विचार करत म्हणतो की मग माझ्या बाबांना आले का पत्र? तर पोस्टमन म्हणतो की नाही. तर मग गोपाळदादाला असं म्हणतो. मग असं तो सगळ्यांची नावं घेतो. पोस्टमन म्हणतो की नाही, यावेळेस पत्र इंद्रायणी सोपान वाडीकरच्या नावाने आले. इंदू आश्चर्यचकित होऊन म्हणते की माझ्या नावाने पत्र? आणि ती ते पत्र हातात घेते आणि खूप खुश होऊन त्याच्याकडे बघायला लागते आणि त्यावरचं नाव बघून ती खूप खुश होते आणि तिला आठवतं की ती जिथे स्पर्धेसाठी गेली होती त्याच वेळेस तिची तिथे एक मैत्रीण झाली होती त्रिशा नावाने आणि तिनेच हे पत्र इंदूसाठी पाठवलं आहे. आदू इंदूला विचारतो की इंदू हे पत्र कोणाचं आहे ग? तर इंदू म्हणते की चल जाता जाता सांगते सगळं, शाळेला उशीर होतोय ना. पोस्टमन तिथून जायला लागतो. तितक्यात मोठ्या बाई तिथे धावतच येतात आणि म्हणतात की ओ पोस्टमन दादा, काय हो पत्र पाहत थांबला आहात का? आमचं पत्र असेल ते द्या. पोस्टमन दादा म्हणतात की अहो जिचं पत्र होतं तिला दिलं की. मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की कोणाचं पत्र होतं? मग पोस्टमन सांगतो की अहो आपल्या इंदूचं. तेव्हा मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या म्हणतात की आपल्या नाही, तुमच्या असेल. त्या कार्टीचं पत्र इथे कसं काय आलं? पोस्टमन म्हणतो की या पत्त्यावर का आलं होतं, म्हणजे इथेच राहते ना ती आणि येतो मी, आणखी पत्र वाटायचे आहेत मला, असं म्हणून ते तिथून निघून जातात. मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात की वाटा, गावभर पत्र वाटा. आणि मोठ्याने ओरडून म्हणतात की यापुढे तिचं पत्र इथं आणायचं नाही, बाहेरच जाळून टाका. आणि रागाने आतमध्ये निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू आणि आदू शाळेत निघालेले असतात. इंदू ते पत्र बघत असते. आदू तिला विचारतो की इंदू तू सांगितलं नाहीस हे पत्र कोणाचं आहे ते? इंदू म्हणते की त्रिशाचं. आदू आश्चर्याने विचारतो की कोण त्रिशा? इंदू म्हणते की विसरभोळा, मी तुला सांगितलं होतं ना की आम्ही नाशिकला गेलो होतो तेव्हा. आदू म्हणतो की तुम्ही वक्तृत्व स्पर्धेला गेला होता आणि तू तिथे जिंकली होतीस. इंदू म्हणतो की आणि तिथेच मला त्रिशा भेटली. आदू म्हणतो की अच्छा ती का, बरं. इंदू म्हणते की बरं चला आपण पत्र बघूया. असं म्हणून ती पत्र उघडून बघते आणि तिला तो
वक्तृत्व स्पर्धेचा दिवस आठवतो जेव्हा त्रिशा तिला म्हणाली होती की तू मला तुझा ॲड्रेस दे ना, मी तुला पत्र पाठवीन. आणि इंदूने सुद्धा तिला ॲड्रेस दिला होता. हे सगळं आठवून इंदू खुश होऊन हसत असते. आदू इंदूला म्हणतो की इंदू यात काय लिहिलं आहे ते वाचून दाखव ना. मग इंदू म्हणते की हो वाचते. आणि ती पत्र वाचायला लागते. त्यात लिहिलेलं असतं की डिअर इंदू, तू कशी आहेस? आपण वक्तृत्व स्पर्धेला भेटलो होतो. मी मम्मी पप्पांसोबत मुंबईला गेले होते तेव्हा तिथल्या ट्रिपचे फोटो तुला पाठवते. तुझी मैत्रीण त्रिशा. मग इंदू ते फोटो पाहत असते आणि खुश होऊन म्हणते की आदू कसली भारी आहे रे मुंबई. आदू म्हणतो की बघू मला पण फोटो. असं म्हणून तो सुद्धा इंदूच्या हातातून फोटो घेतो आणि बघायला लागतो आणि म्हणतो की इंदू खूपच भारी आहे मुंबई. आणि तो इंदूला म्हणतो की इंदू आता तू पण तिला पत्र लिही. इंदू थोडंसं टेन्शनमध्ये येऊन त्याच्याकडे बघायला लागते. आदू म्हणतो की अगं हो, पत्रानेच द्यावं लागतं पत्राचे उत्तर. पण इंदू कसल्या तरी टेन्शनमध्ये येते. नंतर आपण पाहतो की नारायणी स्वयंपाकघरात काम करत असते तेव्हा मोठ्या बाई तिथे येतात. नारायणी त्यांना बघून म्हणते की आई तेवढं उलथन दे ना. मोठ्या बाई तिच्याकडे रागाने बघतात आणि उलथन आणून जोरात गॅसवर आपटतात आणि रागाने म्हणतात की घे, अजून काय करू सांग? धुणं धू, भांडी घासू, घर झाडून पुसून घेऊ का? बोल सांग. तू फक्त कामं बोल, मी करते. थोरली बिरली जेस्ट विस्ट काही नाही आहे तुम्हाला, त्याचं काहीच नाही. कामं सांगतायत नुसतं म्हणायला मोठ्या बाई, नुसतं मोठ्या बाई, आणि जेव्हा अधिकाराची वेळ येते ना तेव्हा खोट्या बाई. नारायणी घाबरून म्हणते की आई फक्त उलटण मागितलं होतं गं. मोठ्या बाई रागाने म्हणतात की अगं ती पोरगी अख्खं घर उलटायला निघाली आहे, तुला त्याचं काहीच नाही. सगळं तिचंच आहे, तिच्या नावाचं. आता तर काय चेकबुक आणि पासबुक आलं तिच्या नावाचं, या पत्त्याचं. नारायणी म्हणते की आई तू उगीच तिच्यावर चिडते. मोठ्या बाई रागाने म्हणतात की अगं नारायणी उगाच कशाला चिडू. एक दिवस ती पोरगी आपल्याला या घरातून बाहेर काढणार, रस्त्यावर आणणार, आणि आपण कळत नाही का तुला? आता काय लोकांना घराचा पत्ता द्यायला लागली, लोक पत्र पाठवायला लागली तिला. नारायणी म्हणते की कशाला, तिला काही बाई बोलते ग. मोठ्या बाई म्हणतात की माझी लेकरंसुद्धा मला धार्जिन नाहीत. दिग्रजकर आहे मी, दिग्रजकरांची थोरली सून. इथे फक्त माझा अधिकार चालणार, आणि इथून पुढे त्या पोरीची बाजू घेतलीस ना तर सरपण म्हणून चुलीत घालीन. असं म्हणून त्या रागाने तिथून निघून जातात. नंतर आपण पाहतो की इंदू विठुरायाच्या मंदिरात येते आणि ती खुश होऊन विठुरायाला म्हणते की विठुराया मी आज खूप खुश आहे, कारण आज पहिल्यांदा मला पत्र आलं आहे. आणि ती ते पत्र विठुरायाला दाखवते आणि म्हणते की हे बघ त्रिशाने पाठवलं आहे, म्हणजे तुला माहिती आहे पण बेस्ट फ्रेंड म्हणून सांगते. तेव्हा तिथे गोपाळ टाळ्या वाजवत येतो आणि म्हणतो की वा, डोळ्याचं पारणं फेडलंस पोरी, आज न सांगता अभ्यासाला बसलीस. इंदू म्हणते की गोपाळ नाद करू नकोस. गोपाळ म्हणतो की तू अभ्यासाला बसली होतीस ना. इंदू म्हणतो की अभ्यासाला नाही, विचार करते आहे. गोपाळ म्हणतो की बापरे कसला विचार करते शेंबडी बेडूक. इंदू रागाने म्हणते की गोपाळ टिंगल नको करू, रट्टेच देईन. गोपाळ म्हणतो की अगं मग काय करत होतीस? इंदू ते पत्र दाखवत म्हणते की हे बघ त्रिशाने पत्र पाठवलं आहे. गोपाळ म्हणतो की त्रिशा म्हणजे ती नाशिकवाली पोरगी ना. इंदू ते पत्र गोपाळला देते आणि म्हणते की हे बघ बघ माझी मैत्रीण आहे, डिअर लिहिला आहे तिने. मग गोपाळ ते पत्र वाचायला लागतो. इंदू म्हणते की तिने पत्र पाठवलं आहे पण त्याचं उत्तर कसं देऊ तेच कळत नाहीस. आणि ती गोपाळला म्हणते की हे बघ तिने फोटो पण पाठवले आहेत. गोपाळ ते फोटो बघतो आणि खुश होऊन म्हणतो की हे बघ गेटवे ऑफ इंडिया. इंदू एका फोटोकडे बघून म्हणते गोपाळ हा दोरा लावलेला ब्रिज कोणता आहे? यावर गोपाळ म्हणतो की बिंडोक आहेस का गो तू, सी लिंक आहे, ते समुद्राच्या मध्ये बांधला आहे तो ब्रिज. इंदू म्हणते की तू बघितला आहेस का? गोपाळ म्हणतो नाही मी कुठे गेलो आहे मुंबईला, मला वाचून ऐकून सगळं माहिती आहे ना. इंदू म्हणते की मी काय म्हणते गोपाळ, तिने मुंबईचे फोटो पाठवले आपल्याला, पण मग आपण गावचे फोटो पाठवूया का तिला? गोपाळ विचार करतो आणि म्हणतो की आयडिया तशी चांगली आहे पण गप गुमान अभ्यास करते महत्त्वाचा आहे फोटोपेक्षा. आणि तो ते फोटो इंदूला देत म्हणतो की घे आली मोठी, अभ्यास कर गप. असं म्हणून तो तिथून निघून जातो. इंदू ते फोटो परत बघायला लागते आणि फोटो बघून खुश होते आणि